जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितदले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पावली प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 40. मना पाविजे सर्वही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे श्रीराम. बहु हिंडता सौख्य होणार नाही शिनावे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे श्रीराम. बहुता परी हेची आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे श्रीराम. मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले ही ततुवा करावे रघुनायका विन बोलो नको हो सदा मानसी तो निज ध्यास राहो श्रीराम. मना रे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखा लागी आरण्य सेवित जावे श्रीराम. जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे तये संगतीची जनी कोण गोडी जिये संगतीने मती राम जो मती राम सोडी श्रीराम. मना जे घडी राघवे विन गेली जनी आपुली ते तुवा हानी केली रघुनायका विन तोषीन आहे जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे श्रीराम. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे जनी जानता भक्त होऊन राहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. सदा देव काजी जिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. सदा बोलण्या सारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी
निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, जय जय रघुवीर समर्थ. समास 17 दशक 17वा, समास 7वा. जगजीवन निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. मूळी उदक निवळ असते नाना वल्लीमध्ये जाते, संगदोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट. श्रीराम. आत्मा आत्मपणे असतो, देहसंगे विकारतो, स्वाभिमाने भरी भरतो भलतीकडे. श्रीराम. बरी संगती सापडली जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फापावली घातकी प्राणी. श्रीराम. 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती, नाना देहाचे संगती आत्मयास होय. श्रीराम. त्यामध्ये कोणी बले ते संत संगे निघाले, देहाभिमान सांडून गेले विवेक बळे. श्रीराम. उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा. श्रीराम. ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. श्रीराम. आपला आपण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा. श्रीराम. आपले आपण अंडित करावे त्यास अडवे कोणे निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. श्रीराम. जो आपला आपण घातकी तो आत्महत्यारा पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू. श्रीराम. पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असत्संगती, तृतीयानी अभगती संगती योगे. श्रीराम. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची. श्रीराम. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेन त्याकरिता अविवेक प्राप्त होतो. श्रीराम. जाणता देवाचा अंश, नेनता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे. श्रीराम. जाणता तो सकळा मान्य, नेनता होतो अमान्य, जेणे करिता होई जे धन्य तेची घ्यावे. श्रीराम. साक्षपी शहाण्याची संगती तेने साक्षपी शहाणे होती, आळसी मूर्खांची संगती आळसी मूर्ख. श्रीराम. उत्तम संगतीचे फळ सुख, उद्धम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडुनिया शोक कैसा घ्यावा. श्रीराम. ऐसे हे प्रगट दिसे जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्तत असे उभये योगे. श्रीराम. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग, विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे. श्रीराम. अवचिते साकडीत वडिले तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परम समाधान. श्रीराम. नाना दुर्जनांचा संग, क्षणक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखोण जावे. श्रीराम. शहाणा यत्न त्याच्या गुणे, पाहो जाता काय उणे, सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्यता. श्रीराम. आता लोकी ऐसे आहे सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोणी समजो न पाहे त्या सगळे. श्रीराम. बहुरत्न वसुंधरा जाण जाण विचार करा, समजल्या प्रत्ययो अंतरा माझी येतो. श्रीराम. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि वित्पन्न, हे अखंड दंडायमान असतची असे. श्रीराम. एक भाग्य पुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती, तैसीच विद्या वित्पत्ती होत जाते. श्रीराम. एक भरे एक रिते, त्रिते मागुते भरते, भरते ही रिते होते काळांतरी. श्रीराम. ऐसी ये सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वये सातरी निघून गेली हळूहळू. श्रीराम. बाळ तारुण्य आपले, वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. श्रीराम. देह जैसे केले तैसे होते, यत्न केल्या कार्य साधते,
तरी मग कष्टावे ते काय निमित्य श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जगजीवन निरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. तत्वनिरूपण. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रोती ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे श्रीराम. कंठापासून नाद झाला मध्यमा वाचे बोलीजे त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे श्रीराम. नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा श्रीराम. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण ते जाणावे अंतःकरण जाणती कळा श्रीराम. अंतःकरण आठवले पुढे होय नवेसे गमले करुण करू ऐसे वाटले तेची म्हण श्रीराम. संकल्प विकल्प तेची म्हण जेणे करिता अनुमान पुढे निश्चय होतो जाण रूपबुद्धीचे श्रीराम. करीणची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी श्रीराम. जे वस्तूचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागला ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान धरणे हे कार्य तो अगत्य करणे ऐस्या कार्यास प्रवर्तने तोची अहंकारू श्रीराम. ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळवून एक कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले श्रीराम. जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाण नाही तरी वायोचे लक्षण एकची असे श्रीराम. सर्वांगी व्याननाभी स्थान कंठी उदान गुदी अपान मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा श्रीराम. बोलिले हे प्राणपंचक आता ज्ञान इंद्रिये पंचक श्रोत्रत्वचा चक्षु जिह्वा नासिक ऐसी हे ज्ञानेंद्रिये श्रीराम. वाचा पाणी पादस्नगुद हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध शब्दस्परुष रूप रसगंध ऐसे हे विषय पंचक श्रीराम. अंतःकरण प्राणपंचक ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक पाचवे विषय पंचक ऐसी हे पाच पंचके श्रीराम. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण याचा कर्दम बोलिला श्रवण केले पाहिजे श्रीराम. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषय आकाशाचा पुढे विस्तार वायोचा बोलिला असे श्रीराम. मन समान त्वचा प्राणी स्पर्शरूप हा पवणी ऐसे अडाखे साधुनी कोठा करावा श्रीराम. बुद्धी उदान नयन चरण रूपा विषयाचे दर्शन संकेते बोलिले म्हण घालून पाहिजे श्रीराम. चित्त अपान जिव्हा शिस्न रसविषय आप जाण पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप श्रीराम. अहंकार प्राणघ्राण गुद गंध विषय जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमते श्रीराम. ऐसा हा सूक्ष्मदेह पाहता होईजे निसंदेहे येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम. ऐसे सूक्ष्मदेहे बोलिले पुढे स्थूळ निरोपिले आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी श्रीराम. काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा अन्वय पुढे पंचविध वायो निरोपिला श्रीराम. चळनवळन प्रासारण निरोध आणि अकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीराम. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आपलक्षण निरोपिले पाहिजे श्रीराम. शुक्लित श्रोणित लाळमूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम. अस्ति माश त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम. पृथ्वी आप तेज वायो आकाश हे पाचाचे 25 ऐसे मिळून स्थूल देहास बोलिजे ते श्रीराम. तिसरा देह कारणाज्ञान चौथा देह महाकारण ज्ञान हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते श्रीराम. विचारे चौदेहा वेगळे केले मी पण तत्वासरीसे गेले अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी श्रीराम. विवेके चुकला जन्म मृत्यू नरदेही साधिले महत्कृत्य भक्ती योगे कृत्य सार्थक झाले श्रीराम. इति श्री पंचकर्ण केलेची करावे विवरण लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे श्रीराम.
हाही दृष्टांतकडेना परिसाचेन परिस करवेणा शरण जाता साधुजना साधूच होय साधूच होईजे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपणनाम समास 8वा श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे 4 देह जाण जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी श्रीराम दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26 झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते जागृती सौडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक दोन्हीसे समास 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देह्याचा झाडा केला तत्व समुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जणी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी उपेक्षी कदा रामदासाभिमानी
मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत, तया विन मुचा परमार्थ, सिद्धिते न पवे सर्वथा. साई आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ, श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण, तया सोडून आम्ही जन, कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास, कोसळोणी पडो हे आकाश, आनिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत, जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.